हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातली वाढती गुन्हेगारी प्रचाराचा मुद्दा बनला। यावरून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या रडारवर शिवसेना आमदार संतोष बांगर आलेत। गुटखा मटका अड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना युबीटीचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला। मटक्याला द्या लीड तर हिंगोलीचं होईल बीड अशी बोचरी टीका भिसेंनी केली आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांना घेरलंय। गुंड निलेश घायवळ हिंगोलीमध्ये कोणाला भेटून गेला असा सवाल मुटकुळेंनी केलाय। तर मुटकुळेंच्या या टीकेला बांगर यांनी उत्तर दिले। आपल्याकडे सगळेच अवैध आहेत अशी कबुली देत आपण कधी कुठल्या अड्ड्यावर ते सापडलो नाहीत म्हणत आमदार मुटकुळे आणि त्यांच्या मुलावर त्यांनी टीका केली। तो ऐसे दादागिरी करने वालों को आप अपना कीमती वोट देंगे? अगर किसी ने वोट दिया तो उससे बड़ा लाचार आदमी कोई नहीं होगा। ये ठीक है, ये होते रहेगा। अपन लड़ रहे हैं, ये गुंडागिरी के खिलाफ में लड़ रहे हैं। मराठी में हमने स्लोगन बनाया, मटक्याला देसा लीड तर हिंगोलीचं होईल बीड। ये इसका चलते रहेगा, इसके खिलाफ में हम लड़ते रहेंगे। पिछले 25 साल से लड़ रहे हैं और भी लड़ेंगे। अगर जिंदगी रही तो लड़ते रहेंगे। मला तो काही म्हणू लागलं, याचा म्हणजे मटका गुटका वाळू भिव काही आहे म्हणजे मला म्हणलं भाई तो सगळंच आहे, पण मी एखाद्या आड्यावर तर सापडलो नाही। काय चाल सांगा तुम्ही, सापडलो का एखाद्या आड्यावर? तू आड्यावर आणि तू बोल आड्यावर। अरे बुडून मर रे, बुडून मरा यार, बुडून पाण्या। पूर्णपणे बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार साहेबांचे लोक करतात। त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो, आता एकेकाकडे 15-15 टिप्पर त्यांच्या दारात उभे आहेत। ते काय एखाद्या मालवाहतुकीचे आहेत का? सगळे रेतीचे टिप्पर आणि मटक्याचे अड्डे सगळे त्यांचेच आहेत। त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, हा गुन्हेगार सुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला। तो कुठं राहिला करायला त्याच्या तपासणी आता चालू आहे।